नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। सरवड येथील दलितांना न्याय मिळालाच पाहिजे। सरवड येथील दलितांना न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या जातीवाद्यांचा करायचं काय? जातीवाद्यांचा करायचं काय? धुळे तालुक्यातील सरवड येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येऊन दिव्यांग गौतम गवळे या जातीय शिवीगाळ देऊन अमानुष मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची मागणी। माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर। धुळे शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरवड गावात काही दिवसापासून जातीय अत्याचाराच्या घटना घडत असून दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी बदनामीच्या आरोपावरून दिव्यांग गौतम गवळे या जातीय शिवीगाळ करून अमानुष मारहाण करण्यात येऊन जीवे मारण्याची धमकी दिली। गौतम सोबत त्याच्या वयोवृद्ध आईस, आजारी असलेल्या वडिलास व त्याच्या बहिणीला देखील मारहाण करण्यात आली। घटना होऊन 6 दिवस झाल्यानंतर देखील अद्याप एकही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। आरोपी गावात मोकाट फिरत असून पोलीस कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही। प्रस्थापित नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणला जात आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। यापूर्वी 22 ऑक्टोबर 2025 रोजी देखील सरवड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या फलकाजवळ फटाके फोडण्याच्या वादावरून 2 गटात खूप मोठा वाद निर्माण झाला होता। सरवड येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात तीव्र स्वरूपाची कारवाई करण्यात यावी। तसेच दिव्यांग गौतम गवळे यास अमानुष मारहाण करणारे अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। गौतम गवळे नावाच्या एका तरुणावर जो तरुण डोळ्याने आंधळा आहे त्या तरुणाला फक्त संशयावरून, बदनामीच्या संशयावरून मारहाण करण्यात आली। मारहाण करून फक्त तिथपर्यंत थांबले नाही तर त्याच्या आईला, म्हाताऱ्या बापाला त्यांना सुद्धा मारहाण झाली। घरामध्ये असलेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता त्या फोटोकडे बघून जातीवाचक शिव्या करण्यात आला, त्याला जातीवाचक शिव्या देण्यात आला। या सगळ्या प्रकरणामध्ये सोनगीर पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होऊन 6 दिवस होऊन गेले, आजचा 7वा दिवस आहे। अजून सुद्धा एकाही आरोपीला अटक झालेली नाही। आरोपी जेवढे पण आहेत तेवढेही गावामध्ये मोकाट फिरत आहेत, तरी सुद्धा पोलीस कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार नाही। सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं जे शिष्टमंडळ आहे ते काल सोनगीरच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी भेट दिली, तेव्हा ते पोलीस स्टेशन मधले जे अधिकारी आहेत ते म्हणतात की ह्यात गुन्ह्याचा जो तपास आहे तो DYSP साहेबांकडे आहे, म्हणून आम्ही काही करू शकत नाही। हे पूर्णपणे उडाउडवीचे आणि पळ काढण्याचे उत्तर पोलीस अधिकारी देत आहेत। या प्रकरणामध्ये कोणतीही ठोस पावलं उचलण्याची त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही। याच्यात पार्श्वभूमी अशी आहे की सरवड गावामध्ये दिवाळीच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं फलक लावलं, त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत होते आपले दलित बांधव। त्यावेळेस त्या आनंदोत्सव साजरा करण्याच्या वेळेस सुद्धा जे वाद झाला फटाके फोडण्याच्या वादावर, या वादाची जी बैठक आहे ती पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली। त्याच्यानंतर समझोता झाला। समझोता झाल्यानंतर सरवडच्या ग्रामस्थांनी गावामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला। सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी विरोध केला, तरी सुद्धा तिथल्या काही लोकांनी दलित जेव्हा चक्कीवर दळण दळायला गेले त्यांना परतून लावलं, दूध घ्यायला गेले तेव्हा परतून लावलं, शेतामध्ये जेव्हा शेतमजूर आपल्या कामासाठी गेले त्यांना सुद्धा जातीय शिवीगाळ करून परतून लावलं। अशा सगळ्या घटना सरवड गावामध्ये घडत आहेत। या सगळ्या घटनांचं गांभीर्य ओळखून सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जनआंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आहोत की याच्या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलली गेली पाहिजे, आरोपींना अटक झाली पाहिजे आणि जो पीडित आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। ही आमची सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि जनआंदोलनाच्या वतीने मागणी आहे। बोला। माझं नाव गौतम रोहिदास गवळे,
गाव सरवळ. माझ्यावर अन्याय झाला आहे सर. आज 8 दिवस झाले आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे अटक झालेली नाही आहे. 8 दिवसापासनं ते मोकाट फिरत आहेत सर. तुम्हाला का बरं मारलं? काय घटना घडली? त्यांनी मला असं म्हटलं की तू आमच्या गावात माझी बदनामी करता. एक गायत्रीबाई अनिल पाटील तिने सांगितलं तू माझी बदनामी करतोय बा. या कारणावरनं ते असं मला मारहाण केली सर घरात येऊन. त्यांच्यावर त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही सर मी इथं आत्मदहन करणार आहे.